प्रहारचे बेळगाव जिल्हाध्यक्ष शिवकुमार बोधले यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश. बेळगाव. प्रहार जनशक्ती पक्षाचे बेळगाव जिल्हाध्यक्ष शिवकुमार बोधले यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे आणि माजी मंत्री आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या उपस्थितीत प्रहारमधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी शिवसेना व प्रहारचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शाखा प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे रोहित पाटील, दीपक बोधले यांच्यासह विविध पदाधिकारी व शाखा प्रमुख उपस्थित होते. शिवकुमार बोधले यांच्या प्रवेशानंतर लवकरच प्रहारच्या इतर पदाधिकारी व शाखा प्रमुखांचाही शिवसेनेत भव्य जाहीर प्रवेश सोहळा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान शिवकुमार बोधले यांच्यावर कर्नाटकात शिवसेनेची संघटनात्मक जबाबदारी सोपवण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचा विस्तार करताना ज्या पद्धतीनं त्यांनी काम केले त्याच ताकदीनं आता शिवसेना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. जसे प्रहार वाढवण्यासाठी काम केले त्याच पद्धतीने शिवसेना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी काम करणार आहे. जिथे गाव तिथे शाखा हा उपक्रम राबवून शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढवण्यावर भर देणार, असे शिवकुमार बोधले यांनी सांगितले. यावेळी एकनाथ शिंदे हे सदैव आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहतील असा विश्वासही बोधले यांनी व्यक्त केला. त्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे कर्नाटकातील शिवसेनेच्या संघटनात्मक विस्ताराला बळ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बेळगावमधले आलेले कर्नाटकातून बच्चूभाऊंच्या प्रहार जनशक्तीचे शिवकुमार धनाजी बोधले, रोहित पाटील, दीपक बोधले, सुदेश आणि सर्वच पदाधिकारी, शाखा प्रमुख या सगळ्यांचं स्वागत करतो. बच्चूभाऊ स्थितीत संपन्न होतोय. बेळगावमधून आलेले हे पदाधिकारी आहेत, त्यांचा पक्षप्रवेश आदरणीय साहेबांच्या उपस्थितीत संपन्न